बोट बोट गेला बोट गेला बोट गेला गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एकादशी होती म्हणून मी आज लवकर उठले होते, सगळं आवरलं होतं आणि मुलंही लवकर उठली होती आज, तर त्यांचंही पटापट आवरणं झालं आणि माझ्या घरातली कामं पण आज पटापट झाली. आज मी साडी नेसले होते तर म्हटलं चला आज थोडंसं दाखवावं की मी साडीमध्ये कशी दिसते. आणि माझी पूजा बघा किती छान झाली आहे पूजा. लवकर उठलं की कामं पण पटपट होतात, घर पण प्रसन्न राहतं आणि आपल्या स्वतःलाही प्रसन्न वाटतं, कारण की कामं लवकर होतात. जर का उशीर झाला की मग आपलीही चिडचिड होते, मुलांचीही चिडचिड होते आणि मग सगळ्याच गोष्टी विस्कटून जातात, खराब होऊन जातात. आणि मी पूजा करतच होती तर मला आवाज आला. तर ह्या बायकांना आमच्या सोसायटीमधल्याच आहे, ज्या हरिपाठ करतात खाली क्लब हाऊसमध्ये. त्यांनी छोटीशी अशी वारी काढली होती आणि छान आवाज, जे टाळ असतात त्या टाळांचा आवाज येत होता मस्त. तर मग जसा मला आवाज आला तसा माझीही इच्छा झाली खाली जायचं की काय असं वाटत होतं मला, कारण की घरातली कामं तर झाली होती, फक्त उसळच करायचं होतं, म्हणजे साबुदाणा खिचडीच करायची होती. मग मी काय केलं की ग्रितिकला तयार केलं. मला तर त्याला तयार करून फोटो त्याचे काढायचेच होते. मागच्या वर्षी आम्ही त्याला मस्त तयार केलं होतं, खूप छान तयार केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. तर यावर्षीही मला त्याला विठ्ठल बनवायचं होतं, मस्त तयार करायचं होतं. तर म्हटलं चला त्याला तयारी करायला घ्यावं. तर हा जो ड्रेस आहे हा मागच्या वर्षीचाच ड्रेस आहे. म्हटलं चला येतं का त्याला बघूयात, पण त्याला एकदम फिटोफिट मस्त ड्रेस आला तो. तर हा मागच्या वर्षीचा ड्रेस बघा ठेवून दिला तर कामातच आला. म्हणून कधीतरी ना कपडे असे ठेवून द्यायची, म्हणजे यावर्षीची कधी कधी कपडे पुढच्या वर्षीही कामात येतात. जर का मुलं जास्त अंगात वाढले नाही किंवा हाईटला जास्त वाढले नाही तर ते कामातही येऊ शकतात, असे एकदम टाकून दिल्यापेक्षा. जर का मी हा ड्रेस मला असं वाटत होतं की त्याला नाही येणार, पण मी ठेवून दिला होता की त्याला ग्रितिकची एक आठवण आहे कपड्यांची, म्हणून मग मी राहू दिला होता. पण तो आता त्याला घालून बघितला तर तो मस्त ड्रेस आला त्याला. आणि हा ना गळ्यात त्याच्या टाळ टाका किंवा टोपी ठेवा डोक्यावरती, हा ठेवतच नव्हता. मला वाटलं नाही की हा खाली जाऊन फोटो काढू देईल म्हणून. तसंच टिक्का मी याला लावायचा खूप प्रयत्न केला, पण टिक्काही हा लावू देत नव्हता. मग शेवटी मी बुक्का घेतला आणि पटकन बुक्क्याचाच असा टिक्का लावला, नाही तर मला ते चंदनाचा वगैरे असं लावायचा होता. पण असो, तर बुक्क्याचा टिक्का तरी त्यांनी मला लावू दिला. आणि मग आम्ही त्याला घेऊन गेलो खाली जातही नाही तर हा इतका म्हणजे फ्री, त्याला इतकं फ्री मिळालं ना, कारण की गार्डन तर त्याच्या ओळखीचं आहे, गार्डनच्या समोरचे मंदिर आहे आणि इथेच ते त्या बायका ज्या आहेत येणार होत्या, म्हणजे वारी आमची येणार होती, म्हणून मग आम्ही इथेच थांबलो. त्याचे फोटो वगैरे काढले, पण तो एकही म्हणजे पोज देत नव्हता. आम्ही इतके सारे फोटो काढले, माझी गॅलरी बघितली ना तर सगळे ग्रितिकचेच फोटो दिसतील, इतके फोटो काढले, त्यातले 5 किंवा 6च फोटो आले असतील त्याचे. पण तो थांबतच नव्हता किंवा फोटोज काढू देत नव्हता, टोपी घेऊन फेकून देत होता, तर टाळ पण ठेवत नव्हता. 1-2 व्हिडिओ कॅप्चर केले आणि फोटो कॅप्चर केले. तर फोटो व्हिडिओ सोडले ना तर त्यांनी मस्त एन्जॉय केला, तिथे खूप फिरत होता, मस्त मोकळं. तिथे आमच्या इथे पटांगण आहे, तर त्याला फिरायला इकडे तिकडे जायला खूप मजा वाटत होती. तर आम्हीही त्याला मस्त जाऊ दिलं, खेळू दिलं तिथे. आणि तिथे ना एक मुलगा होता, तोही मस्त खेळत होता ग्रितिकसोबत. त्यानंतर ग्रितिकच्या पप्पांसोबत पण तो खूप वेळपर्यंत खेळला, त्यांचा हातच सोडत नव्हता. मग जेव्हा त्यांनी चेहरा बघितला ना तेव्हा त्याला कळलं की हा व्यक्ती तर कोणतरी वेगळाच आहे. ॲक्च्युली त्या मुलांना आम्ही पण ओळखत नव्हतो किंवा तो आम्हाला ओळखत नव्हता, पण तो काय माहिती त्याला काय वाटलं, त्याला काय वाटलं, तो ग्रितिकच्या पप्पांसोबत भरपूर वेळ खेळला, पण जसा चेहरा बघितला तसा तो निघून चालला गेला. तर इथे वारी आली होती, तर त्यामध्ये मी पण गेली आणि आम्ही पण थोडंसं 2 पावलं का होईना पण चाललो आम्ही त्या वारीसोबत. तर छान वाटलं, खूप मस्त वाटलं. ते जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ती पण मी डोक्यावर घेतली आणि खूप भारी वाटलं. असं वाटलं की म्हणजे जरी आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही, गर्दी असते किंवा काही अजून कारणामुळे आपण जाऊ शकत नाही, पण आपल्या सोसायटीमध्ये जे कार्यक्रम होतात त्यात तर पार्टिसिपेट आपण करू शकतो नाही का. मी शक्यतो प्रयत्न करते की मुलांनाही पार्टिसिपेट करायला लावते, म्हणजे माझी गार्गी आहे तिलाही पार्टिसिपेट करायला लावते आणि मी पण होते. तर आज गार्गीची होती स्कूल, त्याच्यामुळे ती इथे नव्हती, पण मी, हिचे पप्पा आणि ग्रितिक आम्ही होतो. हिचे पप्पांजवळ कॅमेरा असल्यामुळे ते व्हिडिओमध्ये कुठे आलेले नाही आहे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर तर सगळ्यात शेवटी झाली तिथे आरतीच्या वेळेस पण ग्रितिक बघा मस्त बसला होता, टाळ्या वाजवत होता. तर आरती झाल्यानंतर तिथे प्रसाद वगैरे आम्ही घेतला आणि मग घरी आलो. तर हा माझा छोटासा ब्लॉग आषाढी एकादशीचा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ग्रितिकवर तुमचं प्रेम असंच असू द्या आणि असाच माझा ग्रितिक मोठा होऊ देत. चला तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.